सर्वांचे स्वागत करत आहे. तर आता आपण पाहणार आहोत जे पीक आहेत आपलं हिवाळ्यामधील जे पिकं करतोय आपण त्या पिकावरनी थंडीच्या हिवाळ्यामध्ये जास्त थंडीचं प्रमाण वाढल्यानंतर माव्याचं प्रमाण वाढतं आणि ते माव्यामुळे होणारं नुकसान काय आहे ते आपण तुम्ही आता सध्या बघतच आहात. तर त्या दुष्परिणाम काय आहे आणि त्याच्यावर काय उपाय आहे एक साधारण ठोकताळा पाहूया. मावामुळे पिकाचं नुकसान होतं. पिकाचं नुकसान म्हणजे काय? पिकाचं उत्पादन कमी येतं. पानं जे असतात मावा रोगामुळे पानाचे नुकसान पण होतं आणि पानाची वाढ थांबते. फुलांचे नुकसान होते. फुलांचे नुकसान होते म्हणजे मावा रोगामुळे फुले पडतात, नुकसान होतं फुलांचं. फुलांची संख्या कमी होऊन जाते. फळांचं नुकसान होतं. मावा या रोगामुळे फळांचे नुकसान होते आणि फळाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. वाकडे तिकडे फळं होतात, पानं वाकडे तिकडे होऊन म्हणजे पिकांचं अतोनात नुकसान होतं आणि पीक सुधारत नाही, पीक येत नाही. परत त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी पीक येत नाही. साधारणतः सुरुवातीला याची काळजी घेतली तर मावा हा रोग थंडीच्या दिवसात नुकसानकारी ठरू शकत नाही. तर कोणता निंबोळी ॲक्टिव्ह जे अर्क आहे ते 5 लिटरला 5 मिली वापरून फवारणी करायचं. कुठला निंबोळी अर्काचा 5 मिलीलिटरला पाण्याचं प्रमाण 1 लिटर लिंबोळी अर्क 5 मिली घेऊन फवारणी करायचा. ते पिवळे टेप मिळतात बघा. पिवळे म्हणजे असे जागोजागी लावायचे पिवळे टेप. त्याला मावा आकर्षित होतो आणि त्याला चिकटून बसत असतो. इम्डा क्लोप्रिड हे जे औषध आहे ते 0.5 मिलीलिटरला अर्धा मिली घ्यायचं आहे आणि फवारणी त्याची करायची आहे. डायमोथेड हे जे आहे ते 1 मिलीलिटरला घेऊन त्याच्यावरती फवारणी करायचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या औषधं वेगवेगळ्या टायमात फेरपालट करायची आहे. हे करत असताना सकाळी किंवा संध्याकाळी, ज्यावेळी सकाळी मावा सक्रिय असतो म्हणजे त्याचे जे चालू होतं रस शोषण क्रिया चालू असतं त्यावेळी त्याची फवारणी करायची आहे. पिकामधलं साफसफाई करून घ्यायचं आहे म्हणजे घाण उगू द्यायचं नाही. जैविक उपचारसुद्धा करायला काय हरकत नाही. जैविक उपचाराच्या वापरण्यामुळं मावा हा कंट्रोलमध्ये राहतो. त्यामध्ये बेवेरिया बॅसियाना जी आहेत ती 5 ग्रॅम लिटरला पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि मावा नियंत्रणासाठी त्याचा वापर फवारून करायचा आहे. मेटारायझिम हे 5 ग्रॅम लिटरला घ्यायचं आणि त्याची फवारणी करायचं आहे. त्यामुळं माव्याचं नियंत्रण होईल. आणि आता जस्ट हेच केमिकल वगैरे वापरून किंवा जैविक वापरून लेटेस्ट कुठे जर माव्यावरची कीड नियंत्रक औषधं सध्या लेटेस्ट निघालेले आहेत, त्यातून जर ही घटक जर असेल तर मावा हा नियंत्रित होतो. सोलोमनसारखं औषध आहे, जास्तीत जास्त मावा आला तरी वापरायसारखं. काळ्या बुरशीची असत्या काळी तिच्यावर आलेलं, त्याच्यासाठी सुद्धा नियंत्रकसाठी औषध मिळतं आणि ते संघ त्याच्या वापरायचं आहे. मावामुळे होणारे नुकसान आपण पाहिले, व्हिडिओसुद्धा पाहिला. हा व्हिडिओ सगळ्यांना आवडणारच आहे शेतकऱ्याला. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच अपडेट पाहण्यासाठी आणि जास्तीत जास्त करून हा ग्रुपला आपल्या शेअर करत चला, जेणेकरून आपल्या जवळील सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.